नमस्कार. विराज रेसिपी मध्ये आज आपण क्रिसमस साठी खास प्लम केक कसा बनवायचा हे बघणार आहोत. या प्रकारे सॉफ्ट आणि फ्लफी केक घरी कसा बनवायचा चला बघूया. प्लम केक बनवायला सर्वात आधी आपण ड्रायफ्रूट सोक करून घेऊ. त्यासाठी काही नट्स इथे घेतलेले आहे, ज्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता, किशमिश, टूटी फ्रुटी आणि चेरी. आजचा हा केक आपला नॉन अल्कोहोलिक आहे, त्यामुळे हे ड्रायफ्रूट सोक करायला अर्धा वाटी फ्रेश ऑरेंज ज्यूस इथे घेतलेला आहे. ऑरेंजचा जर फ्रेश ज्यूस तुमच्याकडे नसेल तर पॅकेटवाला ज्यूस वापरला तरीही चालेल. अर्धा ते 1 तास हे आपण यामध्ये सोक करून घेऊ. इकडे आपले ड्रायफ्रूट सोक होत आहे, तोपर्यंत इकडे आपण कॅरामल बनवून घेऊ. त्यासाठी पाऊण वाटी साखर या पॅन मध्ये घेतलेली आहे. यामध्ये पाणी न घालता ही साखर अशीच आपल्याला मेल्ट करायची आहे. केकसाठी जर तुम्हाला कॅरामल बनवायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही पिठी साखर वापरली तरीही चालेल. यामध्ये पाणी न घालता लो फ्लेमवर ही साखर आपण मेल्ट करून घेऊ. कॅरामल बनवत असताना ही साखर जी आहे ती चमच्याने सतत फिरवत राहायची, नाहीतर ती साखर जी आहे ती करपू शकते. ही बघा, साखर इथं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. केक बनवत असताना पिठी साखर जी आहे ती आपण नेहमीच वापरतो. एकदा या प्रकारे पिठी साखर न टाकता साखर जर तुम्ही या प्रकारे कॅरामलाइज्ड करून टाकली तर त्यामुळे केकला रंग जो आहे तो खूप छान येते. त्याचबरोबर टेक्स्चर आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते. तर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे पूर्ण साखर. याच प्रकारे मेल्ट करून घेऊ. आपली साखर इथं पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता याला रंगही किती छान आलेला आहे. त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ. पाणी टाकल्यानंतर ही साखर जी आहे ती या प्रकारे जमायला सुरुवात होते, पण घाबरू नका. हळूहळू ती या प्रकारे मिक्स करायची. गॅसची फ्लेम लो ठेवूनच ते या प्रकारे मिक्स करायचं. जमा झालेली साखर इथं पूर्णपणे मिक्स झालेली आहे. आपलं कॅरामल जे आहे ते बनवून तयार आहे. थंड व्हायला एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊ. पूर्ण थंड करून घेतल्यानंतरच ते आपल्याला केक मध्ये वापरायचं आहे. केक आज आपण कढाईमध्ये बेक करणार आहोत. कढाईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. 10 मिनिटं आधी ही कढाई जी आहे ती प्रीहीट करून घ्यायची. केक जर तुम्ही ओव्हन मध्ये बनवत असाल तर ओव्हन सुद्धा प्रीहीट करून घ्यायचं. अर्ध्या तासानंतर ड्रायफ्रूट जे आहे ते व्यवस्थित इथे सोक झालेले आहे. आता आपण केकसाठी बॅटर बनवून घेऊ. पण त्याआधी ज्याही भांड्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहात त्याला तूप लावून ते ग्रीस करून घ्यायचं. त्या टीनला मी तर तूप लावून घेतलेलं आहे. यावर जर तुम्हाला बटर पेपर लावायचा असेल तर बटर पेपर लावला तरीही चालेल, नाही लावला तरीही चालेल. किंवा या प्रकारे थोडासा ड्राय मैदा जो आहे तो डस्ट करून घ्यायचा. केक टीन आपण बाजूला ठेवून देऊ. केकसाठी बॅटर बनवायला हे पाव वाटी दूध इथं घेतलेलं आहे. संपूर्ण साहित्य इथं रूम टेम्परेचरवर घ्यायचं. त्यामध्येच पाव वाटी रिफाइंड ऑइल. ऑइल तुम्ही कुठलंही घेतलं तरी चालेल, फक्त त्याला स्मेल राहायला नको. हे आपण मिक्स करून घेऊ. त्यावर एक चाळणी ठेवून त्यामध्ये 1 वाटी मैदा इथं घेतलेला आहे. 2 चम्मच दूध पावडर, पाव चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच बेकिंग पावडर इथं घेतलेला आहे. हे पूर्ण आपण गाळून घेऊ. त्यामध्ये हे आपण कॅरामल टाकून घेऊ. आणि हे मिक्स करून घेऊ. सोक करून घेतलेलं पूर्ण ड्रायफ्रूट जे आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ. आणि हलक्या हातानेच हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे. गरज वाटलीस तर यामध्ये आपल्याला पुन्हा दूध ऍड करता येते. केकसाठी आपलं बॅटर जे आहे ते इथं बनवून तयार आहे. यामध्ये एक्स्ट्रा दूध टाकायची गरज नाही. ग्रीस करून घेतलेल्या केक टीन मध्ये हे बॅटर आपण टाकून घेऊ. एकदा हे या प्रकारे टॅप करून घ्यायचं. केक जो आहे तो आता बेक करून घेऊ. 10 मिनिटं आधी ही कढाई जी आहे ती आपण प्रीहीट व्हायला ठेवलेली होती. ही कढाई इथे प्रीहीट झालेली आहे. त्यामध्ये आपण केक टीन ठेवून घेऊ. यावर झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं हे आपण बेक करून घेऊ. गॅसची फ्लेम यावेळी मीडियमच ठेवायची.
35 मिनिटं इथं झालेली आहे. आपला केक जो आहे तो आपण चेक करून घेऊ. केक तर आपला इथं बेक झालेला आहे, पण केक शिजला की नाही हे एकदा चेक करून घेऊ. त्यासाठी टूथपिक किंवा चाकू घेऊन तो या प्रकारे टाकून बघायचा. चाकू एकदम क्लीन आहे म्हणजेच आपला केक इथं बेक झालेला आहे. गॅस आपण बंद करून देऊ आणि केक कढईच्या बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊ. हे बघा, मस्त असा हा केक इथं बनलेला आहे. यामध्ये जे वर टाकलेले ड्रायफ्रुट्स आहे याची जी रेकॉर्डिंग आहे ती स्किप झालेली होती. थंड करून घेतल्यानंतर हा केक जो आहे तो आपण डिमोल्ड करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे तो खूप इझिली इथे निघालेला आहे. हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते, ज्यामुळे केक आतून किती फ्लफी आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, एकदम सॉफ्ट आणि फ्लफी असा हा केक इथं बनवून तयार आहे. या क्रिसमसला हा प्लम केक तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. या केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.